मित्रांनो, निराधार योजनेसाठी मोठा अपडेट आलेला आहे. शासनाकडून नवीन आलेला आहे. त्याच्यामध्ये मोठी खुशखबर निराधार योजनेचा लाभार्थ्यांसाठी आहे. मित्रांनो, 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेचे असो किंवा कुठलेही श्रम बाळचे असो, जे 1500 रुपये तुम्हाला मिळत असतात त्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मग GR काय समजून घेऊया. तर मित्रांनो, आपण या GRला समजून घेऊया. तर विशेष सहाय्य नियोजित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरित डीबीटीची पोर्टलमार्फत करण्याबाबत हा जो निर्णय आहे, हा जो ज्यांना विशेष सहाय्य मिळतो त्यांना डीबीटीच्या मार्फत पोर्टलद्वारे जे अर्थसहाय्य म्हणजे त्यांना जे निधी येते वितरित करण्याबद्दल हा GR आहे. 16 जून 2025 रोजी हा GR निघालेला आहे. कुठून निघालेला आहे तर मुंबई मंत्रालयामधून निघालेला आहे. तुम्ही या GRला डाउनलोड कसं करायचं, तुम्ही डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून या सेम GRला डाउनलोड करू शकता. आता प्रस्तावना काय नेमकं समजून घेऊया. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी योजना, वृद्धपाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी संजय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. मित्रांनो, जी काही योजना आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला 1500 रुपये प्रतिमाह मिळत असतो. त्या योजनेची जी सर्व की प्रस्तावना आहे या थेट GR मध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला असं काही नाही पुन्हा पुन्हा प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा GR हा काढावा लागणार आहे. तर महिना डिसेंबर 2024 पासून राज्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरित डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे जून 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे भेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेले अर्थसंकल्पनीय तरतुदीमध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना जुलै 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करवायचे आहे. त्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनेची बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात बाब शासकीय विचारतही होती. तर मित्रांनो, आता समजून घेऊया की डिसेंबर 2024 जो डिसेंबरचा महिना होता 2024चा आणि आतापर्यंत जून 2025 पर्यंत, डिसेंबर पासून तर जून पर्यंत जे काही महिने गेलेले सर्व महिन्यांचे डीबीटी द्वारे या योजनेचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये प्रतिमाह 1500 रुपये प्रमाणे आलेले असतील. जर तुम्हाला आलेलं नसेल तर तुमचं अकाउंट डीबीटी संलग्न नाही, म्हणजे तुमच्या अकाउंटला डीबीटी लिंक नाही, आधारला बँक लिंक नाही, कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आणि लिंक आहे की नाही कसं तपासायचं याची लिंक सुद्धा दिलेली. म्हणजे तुम्हाला आता ह्या महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि जुलै मध्ये जे पैसे ते सुद्धा सदर वितरित करण्यात येणार आहेत. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यामधील योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य वितरित डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. आणि किती काय राशी सर्व इथं दिलेली, तुम्ही ती राशी सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, डीबीटी मार्फत तुम्हाला हे पैसे मिळालेले आहेत आणि यापुढे सुद्धा डीबीटी मार्फतच मिळणार आहेत. म्हणून तुमच्या आधारला डीबीटी करून घ्या, म्हणजे आधारला बँक सेलिंग करून घ्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. कुठल्याही मनात कुठली शंका असेल सरकारी योजनेबद्दल मला कमेंट करा. सोबत टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला फॉलो करा.